पुणे शहरातला अतिशय प्रतिष्ठित, शांत आणि जुन्या वस्तीमध्ये स्थित असलेला आनंदवाडा म्हणजे केवळ एक वास्तू नव्हती, तर शुक्ला घराण्याच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संपत्तीची आणि रुबाबाची एक जिवंत साक्ष होती. अथांग पसरलेला परिसर, समोरच असलेले मोठे बाग बगीचे, उंच सागवानी दरवाजे आणि भिंतीवर लावलेली दुर्मिळ महागडी चित्रे या वाड्याची भव्यता स्पष्ट करत असत. आता या वाड्यात प्रत्येक गोष्ट अत्यंत शिस्तबद्ध आणि आपापल्या जागी तळपत असायची. परंतु या भव्य वाड्याच्या अगदी मागच्या बाजूला एका लहानशा बगुलगाळ्यात बनवलेली 1-2 खोलीची छोटीशी जागा होती. तिथे सूर्यप्रकाशही फारसा पोहोचत नसे. ती खोली होती सावित्री देवी आणि त्यांची मुलगी कावेरी यांची. आता सावित्री देवी शुक्ला घराण्याच्या मुख्य कामवाली होत्या. गेली 25 वर्ष त्यांनी या घराची प्रामाणिकपणे सेवा केली होती. सकाळी पहाटे 4:30 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत, रात्री वाड्यातले सगळे दिवे विझेपर्यंत सावित्री देवींचा श्वास या घराच्या कामांशी बांधलेला असायचा. कपडे धुणे, महाप्रचंड म्हणजे स्वयंपाकघर सांभाळणे, पाहुण्यांची उठबस करणे आणि संपूर्ण वाड्यांची झाडपूस करणे, या सर्व कामांचे ओझे त्यांच्या थकलेल्या खांद्यावर होते. आता सावित्री देवी स्वभावाने अत्यंत सोशिक, नम्र आणि स्वाभिमानी स्त्री होत्या. स्वतःच्या दुःखाची किंवा अंगातल्या त्रासाची पुसट तक्रारही त्यांना कधी कोणासमोर केली नव्हती. आता कावेरी लहानपणापासूनच आईच्या या कष्टांची साक्षीदार होती. जेव्हा शहरातली इतर लहान मुले खेळण्यांशी खेळायची, बागेत उड्या मारायची किंवा शाळेत जाऊन नवीन गोष्टी शिकायची, तेव्हा चिमुकली कावेरी आपल्या आईचा पदर धरून वाड्याच्या पायऱ्या चढ उतरत असायची. आईचे हात कामात अडकलेले असले की कावेरी स्वतःहून लहान भांडी पुसून ठेवायची, भाजी निवडून द्यायची किंवा झाडू तिच्या हातात घ्यायची. कावेरी, तू अजून लहान आहेस ग बाळा, चल जा खेळायला. सावित्री देवी अनेकदा कपाळावरचा घाम पुसत तिला म्हणायच्या, पण कावेरी अगदी शांतपणे आईच्या पायांजवळ बसायची आणि म्हणायची, नाही आई, तू एकटी थकतेस ना, मी तुला मदत केली की तुझं काम लवकर होईल आणि मग आपण आपल्या खोलीत जाऊन गप्पा मारूया. कावेरीच्या या उत्तरावर सावित्री देवींच्या डोळ्यात पाणी यायचे. आता त्या तिला छातीशी कवटाळायच्या. आणि शुक्लाजींच्या पत्नी शीला आंटी अत्यंत कडक स्वभावाच्या आणि शिस्तप्रिय स्त्री होत्या. त्यांच्या नजरेतून घरातली एक लहानशी चूकही सुटत नसे. त्या सावित्री देवींच्या कामाची प्रामाणिकपणाने कदर करायच्या, पण त्यांच्या वागण्यात मालक आणि नोकर यातली एक अदृश्य पण अत्यंत भक्कम अशी दरी नेहमीच जाणवायची. शीला आंटीसाठी सावित्री देवी आणि कावेरी या वाड्याच्या सुखसोयी सांभाळणाऱ्या एका यंत्रासारख्या, एका रोबोटसारख्या होत्या. फक्त दिवस, महिने आणि वर्ष वेगाने निघून गेले. कावेरी आता 17 वर्षांची झाली होती. ती दिसायला अत्यंत साधी, शांत, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच समज आणि शालीनता होती. दुर्दैवाने घराच्या गरिबीमुळे आणि आईच्या एकट्या पडण्यामुळे तिला तिचे शालेय शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. पण तरीही तिची भाषा, तिची वागणूक आणि तिची बोलण्याची पद्धत अत्यंत सुसंस्कृत होती. एखाद्या श्रीमंत घराच्या मुलीला लाजवेलही इतकी सुसंस्कृत होती ती. अशातच एका दुर्दैवी रात्री कावेरीच्या आयुष्यात असा हादरा बसला ज्याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. ती हिवाळ्यामध्ये एक अतिशय थंड रात्र होती. सावित्री देवी दिवसभराचे थकवणारे काम संपून रात्री 10:30च्या सुमारास आपल्या खोलीत आल्या. त्यांचा चेहरा अत्यंत पांढरा पडला होता आणि त्या वारंवार आपल्या छातीवर हात ठेवत होत्या. काय झालं आई, तब्येत ठीक नाही आहे का? कावेरीने काळजीपोटी विचारले आणि आईच्या डोक्यावरून तिने असा छानसा हात फिरवला. काही नाही बाळा, जरा छाती जड वाटते ग, बाकी काही झालेलं नाही आहे. आता दिवसभर खूप पळापळ झाली ना, म्हणून असेही सावित्रीबाई कसाबसा श्वास घेत म्हणाल्या. त्याच्यानंतर पण पुढच्या 10 मिनिटांत सावित्री देवींची अवस्था अत्यंत बिकट झालेली होती. त्यांना प्रचंड घाम आला आणि त्या खाटेवरच अस्वस्थ होऊन तडफडू लागल्या.
कावेरी प्रचंड घाबरली. ती म्हणाली, धावत मुख्य वाड्यात गेली आणि तिने शीला आंटीच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. आंटीजी दार उघडा, आईची तब्येत खूप खराब झाली आहे. कावेरी रडत ओरडत होती. शीला आंटींनी दार उघडले आणि ड्रायव्हरला फोन करून डॉक्टर बोलवण्यास सांगितले. पण दुदैवाने डॉक्टर वाड्यात पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने सावित्री देवींचा श्वास थांबला होता. कावेरीच्या डोक्यावरचे एकमेव जे छत्र होते ते आता गेले होते. ते एका क्षणात हरवले होते. कावेरी आईच्या मृतदेहाजवळ बसून रडून निढाल झाली होती. आई, मला सोडून जाऊ नकोस, मी कोणाच्या जीवावर जगू आता, असा तिचा आक्रोश वाड्याच्या शांततेत घुमत होता. सावित्री देवींच्या अंत्यसंस्काराचा सर्व खर्च शुक्लाजींनी केला. अंत्यविधी आटोपल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी कावेरी आपल्या लहानशा खोलीत आईच्या जुन्या साड्यांशी खेळत शांतपणे रडत बसली होती. तेवढ्यात शीला आंटी खोलीत आल्या. त्यांनी कावेरीच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर सहानुभूती होती. कावेरी, आता रडणे थांबव, शीला आंटी अत्यंत शांत आवाजात म्हणाल्या. तुझी आई आता या जगात नाही, हे सत्य तुला स्वीकारावे लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत शुक्लाजींचा हा आनंदवाडा उभा आहे तोपर्यंत तू अनाथ किंवा बेघर नाहीस. तुझ्या आईने या घराची निष्ठापूर्वक सेवा केली आहे. आम्ही तिचे उपकार विसरू शकत नाही. तू आता कुठेही जाणार नाहीस, तू इथेच राहशील आणि हेच तुझे घर आहे. त्या क्षणी अथांग दुःखाच्या महापुरात बुडणाऱ्या कावेरीसाठी शीला आंटींचे हे शब्द एका मोठ्या आणि भक्कम आसऱ्यासारखे वाटले. कावेरीचे अश्रू नयनांनी शीला आंटींनी पाय धरले. तिला वाटले की जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे. अजूनही या जगामध्ये माणूस नावाचा प्राणी वावरतो ज्याच्यामध्ये माणुसकी आहे. पण कावेरीला हे माहीत नव्हते की हा मिळालेला आधार विनामूल्य नव्हता. काळाच्या ओघात हा आसरा एका अशा अदृश्य उपकारांच्या ओझ्यात बदलणार होता ज्याची किंमत तिला तिच्या संपूर्ण आयुष्याची, तिच्या स्वप्नांची आणि तिच्या स्वाभिमानाची आहुती देऊन चुकवावी लागणार होती. आईच्या मृत्यूनंतर कावेरीने पूर्णपणे सावित्री देवींची जागा घेतली. ती सकाळी लवकर उठायची, वाड्याची पूर्ण स्वच्छता करायची, स्वयंपाकघरात आचार्याला मदत करणे, शुक्लाजींच्या औषधांच्या वेळा सांभाळणे आणि शीला आंटींचे पाय दाबून देणे आणि त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या आज्ञेचे पालन करणे, हेच तिचे दैनंदिन विश्व बनले. तिने स्वतःचे दुःख, स्वतःचे आयुष्य एका बाजूला ठेवले. स्वतः शुक्ला कुटुंबाच्या सेवेत पूर्णपणे स्वतःला तिने झोकून दिले. अक्षरशः त्याच वाड्यात शुक्लाजींचा एकुलता एक मुलगा आयुष पण राहत होता. आता याच्यानंतरची जी स्टोरी आहे ती खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. आयुष हा दिसायला अत्यंत देखणा, उंच, अभ्यासात प्रचंड हुशार आणि आधुनिक विचारांचा दावा करणारा तरुण होता. तो शहरातील एका मोठ्या कॉलेजमधून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होता. आयुषचे राहणीमान, त्याचे मित्र आणि त्याची स्वप्ने ही कावेरीच्या जगापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. कावेरीच्या मनात आयुषबद्दल नेहमीच एक सुप्त आदर आणि संकोच असायचा. जेव्हा आयुष समोरून जायचा तेव्हा कावेरी मान खाली घालून एका बाजूला उभी राहायची. आयुष मात्र कावेरीकडे एका अलिप्त आणि उपेक्षेच्या नजरेने पाहायचा. त्याच्यासाठी कावेरी म्हणजे वाड्यात काम करणाऱ्या अनेक माणसांपैकी एक, जिला त्याच्या आईने दया दाखवून घरात ठेवले होते. आता कावेरीच्या मनात कधीही आयुषबद्दल किंवा त्या श्रीमंतांबद्दल कोणताही वाकडा विचार आला नव्हता. ती आपल्या मर्यादेमध्ये खूप खुश होती. पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच होते. नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असं कायम असं शिजत असतं ना, तसं होतं, जे लवकरच या सर्वांचे आयुष्य बदलून टाकणार होते. दिवस वेगाने उलटत होते. आयुषचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाले आणि तो आता पुढील उच्च शिक्षणासाठी लंडनला जाण्याच्या तयारीत होता. वाड्यात त्याच्या परदेश गमनाची जोरदार तयारी सुरू झाली होती. शीला आंटी आपल्या एकुलत्या एका मुलाला परदेशात पाठवण्यासाठी जितक्या उत्सुक होत्या तितक्याच त्यांच्या मनात त्यांच्या भविष्याबद्दल काही शंकाही होत्या. पण अचानक लंडनला जाण्याआधीच शुक्ला कुटुंबावर एका मोठ्या वादळाचे सावट पसरले. आयुषचे वर्तन गेल्या काही दिवसांपासून खूप बदलले होते. तो सतत फोनवर गुंग असायचा, कोणाशी तरी तासनतास इंग्रजीत बोलायचा आणि घरच्यांशी नीट संवाद साधत नसे. एका संध्याकाळी जेव्हा संपूर्ण
संपूर्ण कुटुंब चहासाठी दिवाणखान्यात एकत्र आले होते. तेव्हा आयुषने एक मोठा निर्णय जाहीर केला. आई बाबा, मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे, आयुष ठाम स्वरात म्हणाला. शुक्लाजींनी आपल्या चहाचा कप खाली ठेवला. बोल आयुष, काय विषय आहे बाळा? लंडनच्या तिकिटांबद्दल काही बोलायचं आहे का? नाही बाबा, मला लंडनच्या तिकिटाबद्दल मला काहीच बोलायचं नाही आहे. आयुषने एक खोल श्वास घेतला. मी लंडनला फक्त शिकायला जात नाही आहे, मी तिथे जाऊन स्थायिक होणार आहे, आणि तेही जेसिका सोबत. आता दिवाणखान्यात एकदम शांतता पसरली. जिला आंटींनी आश्चर्याने विचारले, जेसिका? कोण जेसिका आयुष? जेसिका माझी गर्लफ्रेंड आहे, ती लंडनची आहे. आयुषने आपल्या मोबाईलमध्ये तिचा फोटो दाखवत म्हटले, आम्ही दोघांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. हा शब्द ऐकताच शीला आंटीच्या हातातील चहाचा कप थरथरला. त्या अत्यंत परंपरावादी विचारांच्या स्त्री होत्या. परदेशी संस्कृतीत वाढलेली, मोकळ्या विचारांची आणि भिन्न धर्माची मुलगी आपल्या घराची सून बनेल ही कल्पनाच त्यांच्या सहनशीलतेच्या बाहेर होती. आता मुळीच नाही. शीला आंटी रागाने ओरडल्या. एका परदेशी मुलीला मी या शुक्ला वाड्याची सून कधीही होऊ देणार नाही. ती आपली संस्कृती काय जपणार? आपले संस्कार कसे जपणार? आयुष, हा तुझा बालकटपणा आहे. हा बालकटपणा नाही आई, हे माझे प्रेम आहे. आयुषही मोठ्या आवाजात म्हणाला. मी आता लहान नाही आहे. माझा निर्णय माझा आहे. मी लग्न करेल तर फक्त जेसिकाशीच. आता त्या दिवसापासून शुक्ला वाड्यात रोज भांडणे होऊ लागली. घराचे हसते खेळते वातावरण पूर्णपणे बदलून गेले. शुक्लाजींची तब्येत आधी बरी नसायची, त्यात या रोजच्या तणावामुळे त्यांचा रक्तदाब वाढू लागला. आयुष हट्टाला पेटला होता आणि शीला आंटी आपल्या आन बान शान विरुद्ध जायला अजिबात तयार नव्हत्या, कारण त्या शीला आंटी होत्या. आता त्यांना सगळ्यात मोठी भीती होती की जर आयुष एकदा लंडनला गेला आणि त्याने तिथे जेसिकाशी लग्न केले तर तो आपल्या वृद्ध आई वडिलांना कायमचे विसरून जाईल आणि शुक्ला घराण्यांचा वंश व मालमत्ता एका परदेशी मुलीच्या हातात निघून जाईल. या सगळ्या गदारोधात म्हणजे कावेरी मात्र एका कोपऱ्यात शांतपणे आपले काम करत होती. आता घरच्या या तणावाचा तिच्यावरही परिणाम होत होता. ती रोज देवाला प्रार्थना करायची की वाड्यातील ही भांडणं लवकरात लवकर संपू दे देवा. ती रोज देवाला प्रार्थना करायची. रोज ती देवाला फुलं व्हायची, देवाला वेगवेगळे लालच द्यायचे की देवा, ह्या घरातील भांडणं संपले तर मी तुला 11 नारळ वगैरे देईन, पेढे देईन वगैरे, असं ती म्हणायची देवाला. पण एका दुपारी नियतीने असा डाव टाकला ज्याची कावेरीने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. शीला आंटींनी कावेरीला आपल्या खोलीत बोलावून घेतले. कावेरी जेव्हा खोलीत गेली तेव्हा शीला आंटी खिडकीपाशी उभ्या होत्या. त्यांचा चेहरा अत्यंत गंभीर आणि विचारात गडलेला दिसत होता. कावेरी, दार बंद कर आणि इथे येऊन बस, शीला आंटींनी अत्यंत संत स्वरात सांगितले. कावेरी भीत पुढे आली आणि खाली जमिनीवर बसू लागली. नाही, आज जमिनीवर नको, इथे माझ्या शेजारी खाटेवर बस, शीला आंटी म्हणाल्या. कावेरी अवाक झाली. लग्नाआधी किंवा नंतरही तिने कधी सासूच्या, शीला आंटीच्या शेजारी बसण्याचे धाडस केले नव्हते. ती संकोचाने खाटेच्या एका कोपऱ्यात बसली. शीला आंटींनी कावेरीचा हात आपल्या हातात घेतला. त्यांचा हात कापत होता. आता कावेरी, तू लहानपणापासून या घरात मोठी झालीस. तुझी आई हयात असताना तिने या घराला आपले मानले. तिच्यानंतर तू सुद्धा या घराची मनापासून सेवा केलीस आणि सेवा तू करत पण आहेस. आज मी तुझ्याकडे एक गोष्ट मागणार आहे. तू मला ती गोष्ट देशील का कावेरी? तर शीला आंटींनी तिला हात जोडून विनंती केली. आंटीजी, हे काय बोलताय तुम्ही? कावेरी काळजीपोटी म्हणाल्या. तुम्ही मला आसरा दिला आहे, तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. सांगा काय करू बरं मी? शीला आंटींनी थेट कावेरीच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाल्या, मला तू या घरची सून म्हणून हवी आहेस. तू आयुषशी लग्न कर. हा शब्द कावेरीच्या कानावर पडताच तिच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली. तिला क्षणभर वाटले की ती एखादी स्वप्न पाहत आहे. तिचे हृदय वेगाने धडधडू लागले आहे. आंटीजी, हे काय बोलताय तुम्ही? कावेरी अडखळत म्हणाली. मी आणि आयुषभाई आहे, कसे शक्य आहे? मी तर या घराची एक साधी कामवाली आहे. माझी आणि त्यांची काय तुलना होणार? तू कामवाली नाहीस कावेरी. शीला आंटींनी तिच्या डोक्यावर बळजबरीने हात ठेवला.
तू संस्कार जपणारी मुलगी आहेस. तू हे घर सावरून धरशील. तू माझी आणि शुक्लाजींची सेवा केली आहेस. आम्हाला सांभाळणे म्हणजे आम्हाला तू आजपर्यंत सांभाळले आहेस. आयुष भरकटला आहे. त्या परदेशी मुलीच्या जाळ्यात अडकला आहे. जर तुझे लग्न आयुषशी झाले तर तो या घराशी बांधून राहील. तो कुठे निघून जाणार नाही. पण आंटीजी, आयुष भैया माझ्यावर प्रेम करत नाहीत. ते मला स्वीकारतील का? कावेरी रडकुंडीला येऊन म्हणजे विचारले कावेरीने. तिला खूप जास्त रडण्यासाठी आला होता. हे काय होणार आहे माझ्या आयुष्यामध्ये अचानकच. शीला आंटींचा स्वर एकदम कठोर झाला. त्याची तू चिंता करू नकोस. त्याला मी तयार करेन. पण मला तुझा शब्द हवा आहे. आठव कावेरी, तुझ्या आईच्या मृत्यूनंतर मी तुला रस्त्यावर सोडले नव्हते. तुला छत दिले होते, जेवण दिले होते, मान दिला होता. आज त्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आली आहे. जर तू नकार दिलास तर समज आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. उपकार हा एक शब्द कावेरीच्या छातीत खंजिरासारखा खुपसला गेला. कावेरीच्या मनात उपकारांचे ओझे इतके भारी होते की तिला नकार देण्याची ताकदच उरली नव्हती. तिने अश्रू नयनांनी मान खाली झुकवली. तिने स्वतःच्या भावनांचा, स्वतःच्या भविष्याचा बळी देण्याचे ठरवले. जेव्हा शीला आंटींनी आयुषसमोर हा प्रस्ताव ठेवला तेव्हा वाड्यात जणू भूकंप पसरला होता. आयुष म्हणला, वॉट? आयुष रागाने एकदम असं किंचाळला. आई, तुझे डोके ठिकाणावर आहे का? तू आता पिऊन तर आलेली नाही आहेस इथे. तू एका अशिक्षित कामवालीशी माझे लग्न लावून देणार आहेस, जिची लायकी माझ्यासमोर उभे राहण्याची नाही. ती माझी बायको बनेल हे मी जिवंत असताना कधीही होणार नाही. पण शीला आंटीसुद्धा आपल्या निर्णयावर ठाम होत्या. त्यांनी शेवटचे अस्त्र वापरले. शुक्लाजींना समोर बसून त्यांनी स्पष्ट सांगितले, आयुष, जर तू कावेरीशी लग्न केले नाहीस तर आज संध्याकाळी तुझ्या बाबांची आणि माझी प्रेतच या वाड्यातून बाहेर पडणार आहेत. आम्ही दोघेही विष पिऊन आत्महत्या करणार आहोत. तुला हे मान्य असेल तर बघ. तू आपल्या आईवडिलांचे हे भावनिक ब्लॅकमेलिंग पाहून आयुष अक्षरशः हादरून गेला. शुक्लाजींची बिघडती प्रकृती आणि आईची प्राणघातक धमकी यापुढे आयुषचा अहंकार काय होणार होता? ऑफकोर्स आयुषचा अहंकार झुकणार होता. ठीक आहे, आयुष रागाने लालबुंद होऊन ओरडला, मी लग्न करेन तिच्याशी, पण लक्षात ठेवा आई, हे लग्न फक्त तुमच्या समाधानासाठी असेल. मी या मुलीला कधीही माझी पत्नी मारणार नाही. काही दिवसांतच अत्यंत साध्या पद्धतीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत वाड्यातच लग्न पार पडले. आयुष आणि कावेरीचं. कावेरीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले गेले आणि तिच्या कपाळावर सिंदूर भरला गेला. पण कावेरीसाठी तो लग्नाचा मंडप आनंदाचा उत्सव नव्हता, तर एका अदृश्य पिंजऱ्याचे दरवाजे बंद होण्याचा तो क्षण होता. आता लग्नाच्या पहिल्याच रात्री कावेरी नववधूच्या पोशाखात खोलीत शांतपणे बसली होती. आयुष खोलीत आला. त्याने दरवाजा जोरात बंद केला. त्याच्या चेहऱ्यावर कावेरीबद्दल प्रचंड संताप आणि तिरस्कार स्पष्ट दिसत होता. तो कावेरीच्या अगदी जवळ आला आणि तिच्या तोंडासमोर बोट दाखवून म्हणाला, कावेरी, एक गोष्ट तुझ्या या छोट्याशा डोक्यात नीट बसून ठेव. हे लग्न मी फक्त माझ्या आई बाबांचा जीव वाचवण्यासाठी केलेले आहे. हे लग्न एक नाटक आहे. हे लग्न माझ्यासाठी एक समझोता, एक तडजोड आहे. माझ्या मनात तुझ्यासाठी कोणतीही जागा नाही आणि कधीही जागा ती असणार नाही. तू या वाड्यात पूर्वी जशी कामवाली होतीस तशीच राहशील. फक्त आता तुला सून हे नाव मिळाले आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा तुला कसलाच कोणताही अधिकार नाही आणि तू प्रयत्न पण करू नकोस माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा. एवढे बोलून आयुषने आपले अंथरूण सोफ्यावर टाकले आणि तो कावेरीकडे पाठ करून झोपी गेला. आता कावेरी खोलीच्या एका कोपऱ्यात बसून रात्रभर मूकपणे बिचारी रडत होती. तिच्या डोळ्यांतील अश्रू सुकत नव्हते, पण तरीही तिच्या मनात आशेचा एक लहानसा किरण जिवंत होता. तिने विचार केला, जर मी माझ्या निस्वार्थ सेवेने, प्रेमाने आणि समर्पणाने सासू सासऱ्यांचे मन जिंकू शकले तर एक दिवस नक्कीच आयुषजींचे मनही जिंकेन. काळ सर्व काही ठीक करेल आणि वेळ सर्व काही हेल पण करते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. दिवस एकामागून एक निघून जात होते. महिने जात होते. कावेरीने पूर्वीपेक्षा जास्त समर्पणाने घराची जबाबदारी स्वीकारली. ती सासू सासऱ्यांची सेवा करायची, आयुषच्या सर्व गरजांची काळजी घ्यायची. जरी आयुष तिच्याशी एका शब्दानेही नीट बोलत नसे तरीही आयुषच्या
प्रत्येक गोष्टीची, त्याला काय हवं काय नको प्रत्येक गोष्टीची कावेरी काळजी घ्यायची. आता लग्नानंतर 2 वर्ष उलटली. या 2 वर्षात आयुषच्या वागण्यात फारसा बदल झाला नव्हता, पण नियतीने या बेमेल नात्याला एक नवीन वळण दिले. कावेरीच्या पोटी एका सुंदर गोंडस मुलाचा जन्म झाला. त्यांचे नाव ठेवण्यात आले आरव. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दोघांचं एवढं भांडण होतं आणि मूल कसं काय जन्माला आलं, ते समजून घ्या तुम्हीच. आता आरवच्या जन्माने वाड्याचे चित्र थोडे बदलले. चिमुकल्या आरवचे हसणे, त्याचे खेळणे याने वाड्यात नवीन चैतन्य आणले होते. मुलाचा चेहरा हुबेहूब आयुषसारखाच होता. आरवला पाहिल्यानंतर आयुषचा रागही थोडा शांत झाला होता. तो मुलासोबत वेळ घालवू लागला. कावेरीच्या आयुष्यात आरवच्या रूपाने आनंदाचा महापूर आला होता. मुलाला कुशीत घेऊन झोपवताना कावेरीला वाटायचे की तिचे सर्व कष्ट फलरूप झाले आहेत. तिला वाटू लागले होते की आता तिचे कुटुंब पूर्ण झाले आहे आणि लग्नाची ही तडजोड आता एका सुंदर नात्यात बदलत आहे. पण कावेरीला हे ठाऊक नव्हते की हा आनंद वादळापूर्वीची शांतता होती. नियतीने तिच्यासाठी असा एक भीषण विश्वासघात लिहून ठेवला होता जो तिच्या आयुष्याची राख रांगोळी करणार होता. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो पार्ट 2मध्ये मी सांगणार आहे. याच्यानंतरची जी स्टोरी आहे ती मी कंटिन्यू पार्ट 2मध्ये करणार आहे कारण की ऑलरेडी हा पार्ट खूप मोठा झालेला आहे. तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन्समध्ये नक्की नोंदवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पार्ट 2मध्ये. तोपर्यंत बाय.